समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका, तो सर्वात मोठा विजय असेल. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जर तुमचा स्वतःवरच विश्वास नसेल तर लोक तरी तुमच्यावर का बरं विश्वास ठेवतील? समोरच्याने आपल्याला समजण्याच्या आत त्याला आपली ताकद दाखवा. फक्त पुस्तकी ज्ञानच महत्त्वाचे असते तर जगातले बुद्धिमान लोक मागच्या बाकावर सापडलेच नसते. चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा एकटं उभं राहणं केव्हाही चांगलं. सारखे सारखे निर्णय बदलणाऱ्यांचं आयुष्य कधीही बदलत नाही. एखाद्याचं फक्त यश पाहू नका, तर त्याला आलेल्या अडचणी पहा. तुम्ही त्याच्यापेक्षाही यशस्वी व्हाल. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत काहीही संपलेलं नसतं. तुमच्याजवळ काय नाही हे पाहण्याअगोदर तुमच्याजवळ काय आहे हे अगोदर पहा. टीकाकार हे तुमचे दोष शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतात, तेव्हा त्यांना नेहमी आदर द्या. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. डिग्री आणि यश यांचा संबंध असता तर भारताला सचिन तेंडुलकर कधीच मिळाला नसता. डोक्यावर पडण्यापेक्षा तोंडावर पडलेले कधीही चांगले. दुसऱ्यांना त्रास तरी होत नाही. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी अधिक चांगल्या असतात. म्हणूनच राग आल्यानंतर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळे होता आले पाहिजे, जेणेकरून काही गैरसमज असेल तर तो दूर होऊ शकेल. जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते. मग ती ताकद असो, गर्व असो, पैसा असो वा भूक असो. खर्च झाल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल त्या दिवशी माणूस संपलेला असेल. जोपर्यंत तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करत राहाल. ज्यावेळी तुम्हाला देवाचा राग येईल त्यावेळी ॲक्सिडेंटल हॉस्पिटलमधून चक्कर मारून या. स्वतःला नशीबवान समजाल. खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना. एका जोकवर जर तुम्ही पुन्हा पुन्हा हसू शकत नाही तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी का पुन्हा पुन्हा रडता? ब्लेड झाडे कापू शकत नाही तर कुऱ्हाड केस कापू शकत नाही. थोडक्यात काय तर वस्तू छोटी मोठी असली तरी महत्त्व मात्र त्यांचे सारखेच असते. माणसाच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशात चमकणाऱ्या विजांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. स्वतःला हसायचं असेल तर दुसऱ्याला रडवणं लगेच बंद करावं. वेळ मुकी नसते, फक्त तिने मौन धारण केलेलं असतं. योग्य वेळी वेळ आल्यावर वेळ आपल्याला सांगते की कोण कोणाचं आहे. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचं आयुष्य जेवढं साधं असेल तेवढे तणाव कमी असतील. लोक म्हणतात प्रेम विचार करून करा, पण त्यांना कोण समजावणार की विचार करून कटकारस्थाने रचली जातात, प्रेम केलं जात नाही. आजकाल माणसांना कायदा आवडत नाही, वचनं आवडत नाहीत, फक्त फायदे आवडतात. कायम अशा माणसांसोबत राहा
ज्यांना प्रभावित करण्याची गरज नाही. काही दुःख अशी असतात की जे आपण फक्त सहन करू शकतो, पण कोणाला सांगू शकत नाही. लोकांना अधिकार दाखवणं माहिती आहे, परंतु नाती निभावणं अजिबात माहिती नाही. आपलं ध्येय साध्य नाही झालं तरी ते साध्य करत असतानाचा केलेला प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. थोडक्यात, मुक्कामापेक्षा प्रवासच खूप सुंदर असतो आणि या प्रवासात आलेले अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात. ती चूक सगळ्यात मोठी चूक असते, ज्यात चूक करणाऱ्याला आपण चूक करतो आहोत याची जाणीवच नसते. कोणासाठी एवढंही उपलब्ध होऊ नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील, कारण लोक टाइमपास करतात आणि मन भरल्यानंतर आपल्याला सोडून जातात. मी तुझा आहे आणि तुझाच राहणार असे 1000 वेळा सांगणारे शेवटी सोडूनच जातात. तुम्ही सुंदर आहात हे आरसा ठरवत नाही, तर कुणाचे तरी डोळे ठरवत असतात. असं म्हणतात, मृत्यूनंतर स्मशानात सुखाची झोप मिळते. विशेष म्हणजे हे जिवंत माणसांनी सांगितलेलं आहे. खरं तर माणसांना जिवंतपणीच त्रास नाही दिला तर ते जिवंतपणीही सुखात झोपू शकतात, पण सुखात झोपण्यासाठी त्याला स्मशानापर्यंत पोहोचावं लागतं. आणि हेच माणसंच सांगतात की जर तुम्हाला सुखाची झोप हवी असेल तर ती फक्त स्मशानातच मिळेल. हा खूपच मोठा विरोधाभास आहे. आज माझ्या मृत्यूने मला सोडून दिलं आणि सोडताना म्हणाला, जेव्हा जिवंत होशील तेव्हा मला सांग, तेव्हा मी तुला घ्यायला येतो. आज जिवंत माणूस मेल्यासारखा जगत आहे. तो कुठेही जिवंत आहे असं वाटत नाही. त्यामुळे या माणसावर मृत्यूला सुद्धा दया आलेली दिसत आहे. आपलं हृदय सुद्धा आपल्याशी किती अप्रामाणिक वागतं. हृदय आपलं असतं आणि काळजी कुणा दुसऱ्याचीच करत असतं. मी आपल्या माणसांना परक्या माणसांसारखं वागताना पाहिलंय आणि लोक म्हणतात आपली माणसं ही आपलीच असतात. जीवनात एवढंही साधं राहू नका की येणारा प्रत्येक जण तुमचा वापर करेल. लक्षात घ्या, ज्या तारेमध्ये करंट नसतो त्या तारेवर लोक कपडे वाळत घालत असतात. बदला घेण्यात कसलीही मजा नाही. खरी मजा तर स्वतः बदलण्यामध्ये आहे. दुसऱ्यांच्या घरच्या नसत्या चौकशा तेच लोक करतात ज्यांना स्वतःच्या घरामध्ये कसलीही इज्जत नसते. तो माणूस खूप बुद्धिमान असतो जो कितीही रागात असला तरी तोंडातून एकही वाईट शब्द काढत नाही. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात हे अजिबात महत्त्वाचं नाही, तर तुम्ही स्वतः तुमच्याविषयी काय विचार करता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्याजवळ फक्त भरपूर पैसे ठेवा. वेळ आणि लोक कायम तुमच्यासोबतच राहतील. कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितूर ओळखा. पुढचा संघर्ष नक्कीच सोपा होईल. एखाद्याचा नम्रपणा म्हणजे त्याची शरणागती नसते, तर संबंध टिकविण्यासाठी त्याने वापरलेले ते एक प्रभावी शस्त्र असते. चालणे सुरू केले म्हणजे यशाच्या वाटा आपोआप गवसतात. घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो. जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना तोडू नका. पत्त्यांमधला जोकर आणि जवळच्या माणसांनी दिलेली ठोकर कधीही डाव बदलू शकतात. एकदा मनातून उतरलेली व्यक्ती पुन्हा कितीही चांगली वागली तरीही ती
पहिल्यासारखी मनात जागा कधीच मिळवू शकत नाही. जळायला काहीच नसले की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. जे तुम्हाला नावे ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठाम रहा, नाहीतर तुमच्यात आणि त्या वाऱ्यावर उडणाऱ्या पाचोळ्यात काहीही फरक राहणार नाही. जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर असं समजू नका की ती व्यक्ती किती मूर्ख होती. नीट समजून घ्या की त्या व्यक्तीचा तुमच्यावर किती विश्वास होता. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. शब्द देताना विचार करून द्या, कारण एक छोटा शब्द तुमच्यावरील विश्वास संपवू शकतो. लोक पाठीमागे काय बोलतात यावर एवढं लक्ष देऊ नका, कारण ते नेहमी पाठीच राहणार आहेत. जिंकण्याचा उत्साह हा हरण्याच्या भीतीपेक्षा नेहमी मोठा असला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात. प्रत्येक गोष्टीची वेळ असते, तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. मग ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. आपण इतरांशी बरोबरी करणे योग्य नाही, कारण प्रत्येकाचा जीवन प्रवास हा वेगवेगळा असतो. यशाचा विचार जर पुढे ठेवला तर मागे लागलेलं अपयश तसंच मागे राहून जातं. अशी एखादी तरी कला शिका जी तुमच्याकडे आहे म्हणून लोक तुमच्यासाठी वेडे होतील. पायाला जर ठेच लागली तर दोष दगडाचा नाही, तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे. पैशासाठी काहीही करणार असाल तर काहीच करू नका, कारण तसं करून तुम्ही अपयशीच होणार आहात. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं, म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली पाहिजे. ध्येयावर फोकस करण्यापेक्षा त्या सवयीवर फोकस करा ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील. वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. क्षणोक्षणी चुका घडतात आणि ध्येय हरवून बसतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात. आपल्या जीवनाचं ध्येय इतरांवर हसण्याचं नाही, तर इतरांना हसवण्याचं असलं पाहिजे. आयुष्यात बऱ्याच गोष्टी या पाण्यासारख्या असतात. ओंजळीत तर येतात, पण क्षणात निसटून जातात. जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो, फक्त त्याला शोधता आलं पाहिजे. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. एखाद्या कामात एखादी व्यक्ती यशस्वी होत असेल तर त्याच कामात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते. निर्जीव घड्याळ जर कुणासाठीच थांबत नसेल तर तुम्ही तरी का कुणासाठी थांबता? कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर, पण आनंद मात्र घेता येत नाही आपल्या जवळच्या माणसांशिवाय. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण दाखवून देतो. अपराधी तर प्रत्येकाला शोधायचा आहे इथे, पण आरशात बघायची कुणाचीच तयारी नाही. नात्यात तक्रारी जेवढ्या कमी तेवढे त्या नात्याचं आयुष्य जास्त.
अनेक काळापासून माणसामध्ये जिंकणे व पराभव करणे चालत आले आहे, पण समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंकणे तो आपला सर्वात मोठा माणुसकीचा विजय असेल. यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल. त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान बनाल. जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो, पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो. प्रयत्न नेहमी गुपचूप करावेत, कारण लोकांना तुमच्या परीक्षेपेक्षा रिझल्ट पाहण्यात जास्त इंटरेस्ट असतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. प्रत्येक वेळी जर जिंकण्याचाच विचार केला तर शिकण्याचा विचार आपोआप कमी होतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. सावध राहा या दुनियेत, कारण इथे इच्छा पूर्ण नाही झाली तर देव पण बदलता येतो.